जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 5. पुद्गलाचे पर्याय. जैनाचार्यांनी खालीलप्रमाणे पर्याय मानले आहेत. शब्दबंध, सूक्ष्म, स्थौल्य, संस्थान, भेद, तमच्छायात पद्योतवंतश्च. तसेच द्रव्यसंग्रहामध्ये आचार्य नेमिचंद्र म्हणतात, सद्दो बंधो सुहुमो थुलो संठाण भेद तमछाया अज्जोदादव सहिया पुद्गल दौवस्य पज्जाया. पुद्गल द्रव्याचे 10 पर्याय मानले आहेत ते याप्रमाणे. 1 शब्द म्हणजे साऊंड, 2 बंध म्हणजे युनियन, 3 सूक्ष्म म्हणजे फाईननेस, 4 स्थौल्य म्हणजे ग्रासनेस, 5 संस्थान फिगर, 6 भेद डिव्हिजिबिलिटी, 7 तम डार्कनेस, 8 छाया शेड और इमेज, 9 आताप सनशाईन, 10 उद्योत मूनलाईट. असे 10 पर्याय पुद्गल द्रव्याचे मानले आहेत. 1 शब्द म्हणजे साऊंड. पंडित गोपीलाल जैन अमरशास्त्री, सागर, मध्य प्रदेश हे म्हणतात, शब्द संबंधी जिन सिद्धांतों की स्थापना जैनाचार्यों ने सदियों से पहले की थी. उन्हीं का पुनर्स्थापन और विस्तार आज के वैज्ञानिकों ने किया है. ध्वनी टेप रेकॉर्डर किंवा मायक्रोफोनमध्ये बंदिस्त करू शकतो, फोनद्वारे ग्रहण करू शकतो, वायरलेसद्वारे बाहेर पाठवू शकतो. हाच शब्द पुनश्च प्रतिध्वनित केला जातो. ज्यावेळी हा वेगात फिरतो त्यावेळी अनुवाद नलिकेद्वारे ग्रहण केला जातो. मूर्तिक कर्णेंद्रियसुद्धा त्यास ग्रहण करतात. लाऊडस्पीकर, रेडिओ इत्यादी यंत्रातील टेक्निक पाहिल्यास वरील विधान सत्य आहे हे पटते. कारण वैज्ञानिकांनी मांडलेले सिद्धांत जैनाचार्यांनी मांडलेल्या सिद्धांताप्रमाणेच आहेत. शब्दाचे स्वरूप. एका स्कंधाचा दुसऱ्या स्कंधावर आघात झाल्याने जो ध्वनी निर्माण होतो त्यास शब्द म्हणतात. विद्यमान अणूंचा ध्वनिरूप परिणाम शब्द आहे. शब्द अरूपी, अभौतिक किंवा वैशेषिक मानतात. त्याप्रमाणे आकाशाचा गुणधर्म नाही, कारण तो श्रोत्रेंद्रियाचा विषय आहे. जे काही इंद्रिय ग्राह्य आहेत ते समूर्त आहे आणि पौद्गलिक आहे. शब्दाचे वर्गीकरण कसे केले आहे ते पहा. शब्दो द्वेधा भाषा लक्षण विपरीतत्वात् भाषात्मक उभयथा अक्षरीकृतेतर विकल्पात अभाषात्मको द्वेधा प्रयोग विस्रसा निमित्तत्वात् तत्र वैश्रसिको बळाहकादि प्रभावः प्रयोगस्य तूर्था तत् वितत् घन सौशीर भेदात. राजवार्तिक. थोडक्यात शब्दाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे स्पष्ट होईल. शब्दाचे 2 प्रकार, भाषात्मक आणि अभाषात्मक. भाषात्मक शब्दाचे पुन्हा 2 प्रकार, अक्षरात्मक आणि अनाक्षरात्मक. अभाषात्मक शब्दाचे 2 प्रकार, प्रायोगिक, वैश्रसिक. प्रायोगिक शब्दांचे 4 प्रकार, तत्, वितत, घन, सुशीर. 1 भाषात्मक. मानव, पशु, पक्षी इत्यादींच्या बोलण्याचा ध्वनी. 2 अभाषात्मक. प्रकृतीजन्य तसेच वाद्यादिकांनी निर्माण होणाऱ्या ध्वनी. हे 2 भेद आधुनिक विज्ञानाला जसेच्या तसे मान्य आहेत. विज्ञानाने म्युझिकल साऊंड भाषात्मक, नॉइसेस अभाषात्मक असे 2 भेद मानलेले आहेत. इतकेच नव्हे तर भाषात्मक शब्दाचे प्रकार देखील वैज्ञानिकांनी जैनाचार्याप्रमाणेच मानलेले आहेत. 3 अक्षरात्मक. अशा ध्वनी ज्या अक्षरबद्ध केल्या जाऊ शकतात. 4 अनाक्षरात्मक. या वर्गात रडणे, ओरडणे, पशुपक्ष्यांचे ओरडणे इत्यादी येतात. या ध्वनी अक्षरात्मक केल्या जाऊ शकत नाहीत. 5 प्रायोगिक.
वाद्ययंत्रांनी उत्पन्न होणारे ध्वनी. 6. वैश्रसिक, मेघगर्जना इत्यादी प्राकृतिक कारणांनी उत्पन्न होणारे ध्वनी. 7. तत, तबला, मृदुंग इत्यादीपासून निघणारे ध्वनी. 8. वितत, वीणा इत्यादीपासून निघणारे ध्वनी. 9. घन, ताल, घंटा इत्यादीपासून निघणारे ध्वनी. 10. सौशीर, बासुरी, शंख इत्यादीपासून निघणारे ध्वनी. शब्दाची गती. जैन शास्त्राप्रमाणे परमाणूची उत्कृष्ट गती 14 राजू आहे. शब्द पुद्गलच आहे, तेव्हा आघाताने निर्माण झालेला शब्द संपूर्ण लोकाकाशात एक समयात पसरतो. हवेच्या साह्याने अनुप्रस्य व अनुवैर्य तैसामध्ये शब्दगमन करतो. पण विज्ञान शब्दाची गती ताशी 1100 मैल मानते. थोडासा फरक. शब्दाचे स्वरूपसंबंधाने जैनाचार्य आणि विज्ञान यांच्या मान्यतेमध्ये थोडा फरक आहे. तो असा: जैनाचार्य शब्दास पुद्गल मानतात, तर वैज्ञानिक केवळ शक्ती म्हणजे एनर्जी मानतात. शब्दांची गती तीव्र गतीने लोकांतापर्यंत आहे, तर विज्ञान ताशी 1100 मैल मानते. जैनाचार्य शब्दाला स्कंद प्रभव मानतात, तर वैज्ञानिक शब्दाला केवळ तरंग स्वरूपाचा मानतात. समन्वय. जरी वैज्ञानिक केवळ शब्दाला मानित असले तरी तेच आता मॅटर अँड एनर्जी अभिन्न मानित आहेत. गती जरी 1100 मैलच मानित असले तरी श्रोत्रेंद्रियाच्या आधारानेच मानित असावेत, पण माणसाचे कर्णेंद्रिय शब्दाची गती दर्शविणारे यंत्र नव्हे. वैज्ञानिक शब्दाला तरंग स्वरूपाचा कंपनयुक्त मानित असले तरी त्यांनी शब्दास मॅटर म्हणून अजून मानलेले नाही. शब्द किती काळ टिकतो. उत्पन्न झालेला शब्द जसा लोकाकाशात व्यापतो तसाच तो अनंत काळपर्यंत टिकतो, अशी जैनाचार्यांची मान्यता आहे. कारण सर्वथैव नाश कशाचाच होत नाही, परिवर्तन होते. शब्दांचे परिवर्तन होईल पण नाश नाही. जर्मन शास्त्रज्ञांना 300 वर्षापूर्वीचे शब्द रेकॉर्ड करण्यात यश मिळाले आहे. याचाच अर्थ लोकाकाशात शब्द अनंत काळपर्यंत राहत असतात. रेडिओ, ट्रान्झिस्टर, टेलिग्राम, टेलिफोन, टेलिप्रिंटर, वायरलेस, ग्रामोफोन, टेप रेकॉर्डर इत्यादींचा शोध म्हणजे शब्दांची शक्ती आणि गती हेच असावे. आधुनिक भौतिकशास्त्राची अशी मान्यता आहे की नथिंग न्यू इज क्रिएटेड, नथिंग इज डिस्ट्रॉइड, ओनली मॉडिफिकेशन्स ॲपियर, नथिंग कम्स आउट ऑफ नथिंग, नथिंग ऑलटुगेदर गोज आउट ऑफ एक्झिस्टन्स बट ओनली सबस्टन्स आर मॉडिफाईड. म्हणजे नवीन काही उत्पन्न होत नाही आणि अस्तित्वात असलेल्या कोणत्याही वस्तूचा नाशही होत नाही, पण त्याचे पर्याय बदलतात. शून्यातून काहीही उत्पन्न होत नाही आणि कोणत्याही पदार्थांचा पूर्व अभावही होत नाही. पदार्थांमध्ये केवळ परिवर्तन घडत असते.